मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा हा व्लॉग आहे तो खूपच स्पेशल होणार आहे, कारण की आज आम्ही निघाला आहोत देवाला मस्त असं. आणि इथला बाहेरचा निसर्ग बघा मित्रांनो, काय भारी झालं आहे. पावसाचं वातावरण, पाऊस काय आलं नाही, मस्त असा निसर्ग झाला. शिवांश आणि दादानी ते या दोन्ही गाड्या धुवून ठेवल्या. ते बघा छान असं चिमुकला वगैरे झाडं लावलेत सुंदर आणि एकदम छान असा निसर्गात हे आहे. सगळी कामं करायला लागली. ती मावशी होत्यात, परत सोनू दीदी आणि मम्मी किचनमध्ये काहीतरी करतायत. परत त्यांनी मला काम दिलं लसूण सोलायचं. मम्मी तो लसूण सोलला, लुटून काढला. आता मला बॅग भरायचे सगळ्यांचे कपडे बिपडे. तर आता आपण की आत काय चाललंय त्यांचं. काय करताय तुम्ही? सांबीच्या पोळ्या. हे असं काय जरा असं काय ह्या पोळ्यात शिरा आहे. चपातीत शिरा बनवलाय. ही कणिक आहे, मी मुंड करून देते आणि ती लाटते. सांजाच्या पोळ्या पेपरवरती पसरलेल्या. तर या सांजाच्या पोळ्या खायला. तर आम्ही संध्याकाळी 10 वाजता जाणार आहे देवदर्शनाला. यासाठी आम्ही प्रवासात सांजाच्या पोळ्या घेते. होय काय? तर यांचं चाललंय. बॅग कुठली घ्यायची? बॅग आता बघूया, मावशीची घेण्यात राहते ती बघा बाबा. तर अशा पद्धतीने आमचं चालू आहे काम. कृष्णाबाईनं गाडी धुतली, प्रत्येकाची आपापली कामं चालू आहे. ती अक्का गेल्या मोटर चालू करायला, तिनं ते सांजा करून दिला. मी कणिक मळली, तोपर्यंत सोनूनं कपडे इस्त्री वगैरे केली आणि मी हा लसूण सोलला. तिनं लसूण निम्मा सोलाय ठेवलाय. हात चिक 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 झालंय. लुटून सगळं काढले की लुटून थोडी निम्म सोडले. आता एवढ्या एक 7, 8, 9 पोळ्या असतील. आता एवढ्या झाले त्या आणि अजून बाकी. कणिक अजून लागल आहे ना. कणिक नको एवढ्याच करायचं. तर कशा दिसते आमच्या पोळ्या पण. त्याला सांजाच्या पोळ्या आपण फोटो काढूया. इकडे जरा स्माइल द्या. हे बनवणारे सुंदर बघा की इकडे जरा मला फोटो एक काढू दे, म्हणजे टायटलला द्यायला. बरा गरम व्हायला लागले खूप आणि बाहेर गार आहे. बाहेर थंडी वाजते. पावसाचं वातावरण झालंय, वारं वगैरे सुटले आणि पाऊस इथं धुया बघ कसा चाललाय. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. इथून संध्याकाळी 10 वाजता जाणार आहे. तुळजापूर, गंगनापूर, अक्कलकोट, गोलघुमट. अक्कलकोट ह्या साईडला आलं ना, मुंबईच्या साईडला. मग कुठल्या साईडला आहे? पुणे, लोणावळा. अक्कलकोटच्या साईडला पण अक्कलकोट आहे ते सगळं एकच रूट आहे. अच्छा. तुळजापूर, गंगनापूर, अक्कलकोट, गोलघुमट थोडं आहे इकडे तिकडे फिरायला लागेल आणि तोच रूट आहे. छान. आज रात्री तुळजापूर 4 फॅमिली जाणार आहेत. गणेश मामाची फॅमिली, अनिता मावशीची फॅमिली म्हणजे माझी 2 नंबरची बहीण, अक्का म्हणजे सगळ्यात माझी मोठी बहीण आणि माझी फॅमिली. हा, एक मेंबर कमी आहे तुमच्या फॅमिली. आता आमच्या मेंबर मध्ये आमचा एक मेंबर कमी आहे आता. काय नाही, पप्पा अजून पण येऊ शकते ती फ्लाईटनं कोल्हापूरवरनं 1 तासात. तर आमचे ह्या आठवड्याचे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर आम्ही खूप लांब लांब असं फिरणार आहे. तुम्हाला तुळजापूरचं दर्शन वगैरे पण बघायला भेटेल माध्यमातून. आम्ही कुठे कुठे फिरतोय ते पण तुम्हाला समजून जाईल. आम्ही कोण कोण गेलोय, आमच्या फॅमिलीचे वगैरे तुम्हाला ओळख करून दिली जाईल. हो, तर आमच्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि लवकरच 100K करा सबस्क्रायबर्स. तर इथे बघा तेच चाललंय. मला गरम होतंय मम्मा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. येस, बाय. ए सोन दीदी बाय कर.
गाणं भर मम्मी. गाणंच भरणार. काय भरणार? अरे संसार. मला वाटलेलं तू माझ्या मनात तीच गाणं चाललेलं. काय करायचं? जसा तू चुलात काय हा पुरणाच्या पोळीचं जीवन घालील तुला तुला दिन करशील आणि नंतर मला आटायला लागेल तसाच घ्यायचा. हा मध्ये शॉर्ट शॉर्ट घेते का बघ की एकदा धरून उभं राहतेस. कर मध्ये ती अजून विचार आहे किती झाले? 21, 22, 23, 24. ए बरोबर 30 करा. एक पोळी जरा आपण किती डब्याला नेणार आहे? 10-15 हातात घेऊन तर त्यात हे होई बस का बस 27 सेकंदच झाला फक्त. आता ही घे 2-2 खाल्ल्या तर हे बरोबर केले आपल्याला. मग तेच नाही एखाद्या दिलं नको एखादी तिथे की माणसं किती 30 की म्हणून 20 भर ही केलं. मग व्हायचं आता जरा म्हणायला लागले कधी मळायला लागले परवडले. म्हणून मळणारच आहे मग ना. आता आपण खायला नको का इथं आणखी? ती म्हणते का पोळ्या खायच्या. मग काय खायचं तुला भाकरीला पीठ नाही नाही चपात्या करा. तो पुढवला तर म्हणजे गण मग ती काय तोफ असते काय गण असते होय काय? हे हलतय बघ किशन किती कॅमेरा धरतोय.